हॅलो नमस्कार. बिनधास्त ममता या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ममता आपले हार्दिक स्वागत करते. तर दिवसेंदिवस आपले सबस्क्रायबरही वाढत आहे आणि जे कोणी नवीन आपल्या कुटुंबामध्ये सामील झाले असेल त्यांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करते. तर कसं आहे, कालचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल आणि कदाचित तुम्हाला तो व्हिडिओ आवडलाही असेल, पण तुम्ही लाईक करणे विसरले आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलवर नवीन विजिट केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा हीच विनंती. आणि बघा, जो कालचा व्हिडिओ आहे तो भरपूर जणांनी बघितलेला आहे, फक्त तुम्ही सबस्क्राईब करणं विसरले आहे. आणि नवीन जे कोणी नवीन चॅनलवर आलेले आहे त्यांनी पण चॅनल. तर आज थोडं मनातलं बोलायचं होतं. तर जीवन म्हणजे फक्त जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास. मृत्यूपर्यंतचा प्रवास नाही, तर प्रत्येक क्षण नव्याने जगण्याची एक सुंदर अशी संधी आहे. कधी आनंदाचे रंग उधळणारे, तर कधी संकटाच्या वादळात खंबीरपणे उभे राहायला शिकवणारे हे जीवन आपल्याला घडवत असते. प्रत्येक पाणझड आपल्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देते आणि प्रत्येक यश मेहनतीचे महत्त्व सांगते. जीवनात पैसा, प्रसिद्धी आणि संपत्ती महत्त्वाची असली तरी प्रेम, माणुसकी, नाती आणि समाधान यांच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. प्रत्येक दिवस हसतमुखाने जगा, इतरांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलवा आणि अशी चांगले कर्म करा की तुमच्या जगण्यानंतरही लोक तुम्हाला प्रेमाने आठवण काढतील. प्रत्येक स्त्रीचे एक स्वप्न असतात. तिचं एक छोटंसं घर असावं, घरात खूप सारे माणसं असावे आणि आपल्या घरात आपण आपल्या मनानुसार वागता यावं, असं खूप साऱ्या स्त्रियांच्या मनातल्या गोष्टी असतात. काही जणांचं तर असंही असतं की आपल्या घरात समोर एक छानशी बाग असावी, बागेत असे वेगवेगळे फुलं झाडं असावे, फळांची झाडं असावीत आणि खूप काही स्वप्न घेऊन ती येत असते. आणि तर मटकीची उसळ बनवताना मी सगळा मसाला आधीच काढून घेतलेला आहे, म्हणजे वाटण. तर वाटणामध्ये 4 हिरव्या मिरच्या, थोडा कोथिंबीर, 1 लसणाचा गड्डा आणि 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 1 टोमॅटो. तुम्हाला वाटल्यास तर टोमॅटो तुम्ही 2 टाकू शकता, मध्यम आकाराचा टोमॅटो. आणि हे सगळं वाटण मी मिक्सरमध्ये टाकलं. त्याआधी मी हिरव्या मिरच्या आणि लसूण, अद्रक आणि जिरं हे सगळं तव्यावर भाजून घेतलं आणि ते मग मिक्सरमधून मी सगळं मसाला काढलेला आहे, बारीक पेस्ट केलेली आहे. आणि कढईमध्ये छान 2 ते 2.5 पळी तेल टाकून हे सगळं तेलात परतून घेतलं. जर तुम्हाला मटकी जी आहे त्याला मटकी किंवा जे मोड आलेले पदार्थ मी बनवत आहे, भाजी किंवा मिसळ असं जरी म्हटलं तरी त्याला जर चांगली आम्ही तरी म्हणतो, जर त्याला तुम्ही चांगला तरी किंवा रस्सा असं जर पाहिजे असेल तर तेल थोडं जास्त टाका, म्हणजे त्याला छान तर्री येते. तर छान इथं मी ते मसाला छान काढून घेतलेला आहे. जवळपास खमंग असा वास सुटेपर्यंत आणि त्याचं तेल सुटेपर्यंत तो मसाला मी कढईमध्ये छान एकजीव करून घेतला. आणि जो काही मिक्सरचं पॉट होतं, भांडं होतं आणि सगळं मसाला त्याला लागलेला होता, ते थोडं पाणी टाकून कढईमध्ये मिक्सर धुवून कढईत पाणी टाकलेलं आहे त्याचं मसाल्याचं, जेणेकरून मसाला जळू नये, कारण मी खूप कमी तेल वापरते भाजी करत असताना. आणि कढईचं म्हणजे जी कढई आहे खूप जाड बुडाची नाही आहे, त्याच्यामुळे लवकर लागण्याची शक्यता असते. फ्राय झाल्यानंतर आणि समोर मग म्हणजेच मिरची पावडर, हळद आणि थोडं मीठ म्हणजे चवीनुसार मीठ टाकून मी इथे मटकीची उसळ केलेली आहे. आणि जास्त तर्री म्हणजे कसं मला चपातीसोबत खायचं होतं म्हणून जास्त तेल नाही टाकलं, मी मोजकंच तेल टाकलं. आणि जर तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की तुम्हाला जर चांगली तर्री पाहिजे असेल तर जास्त तेल टाका. आणि इथे मी छान चपात्या करत आहे.
तर गरम गरम चपात्या आणि ती गरम गरम मिसळ आणि लिंबू कांदा त्याचं ना कॉम्बिनेशनच खूप छान असतं. ते पाहिल्याबरोबरच असं भूक जरी नसेल ना तरी पाहिल्याबरोबर खायची ती इच्छा होत असते. ते छान 3-4 चपात्या बनवल्या मी आणि लगेच जेवायला घेतलं. तर या जेवायला. जेवण झालेलं आहे आणि मी मस्त शतपावली करत आहे. शतपावली म्हणजे काय तर 100 पावले चालायचं. रोज नसते करत, जेव्हा वाटलं आठवलं तेव्हा करायचं. तर बघा हवा खूप छान आहे मस्त आणि इकडे लाईट नाही आहे. छान वाटते शतपावली करायला. बॅक दाखवते, बॅक कॅमेरा तुम्हाला. तिथे रूम रेंटवाले जे आहे ना ते रूमचे मालक वगैरे तर ते बसतात तिथं चेअरवर तिकडे आणि तिथून छान हवा येते डोंगराची आणि मी ह्या साई आहे छान. तर इकडे 4 व्हीलर आहे रूम मालकाची, छान झाकून ठेवलेली आहे. आणि माझं जेवण झालं आता, मला बरं वाटतंय. मटकीची उसळ, त्यामध्ये काळे चणे वटाणे ते सगळं मिक्स भेटले होते, बाजारातून आणले होते काल. तर जेवण झालं आणि इथून एवढी स्पेस आहे मला फिरायला, थोडं फिरू शकते. आणि फरशी पुसायचे कपडे थोडे धुतले होते मी, तर ते जमिनीवर पडले. कपडे सुकवायला भरपूर अशी जागा आहे. कपडे सुकवण्यासाठी माहिती आहे का, थांबा दाखवते तुम्हाला. तर कपडे सुकायला ना हे म्हणजे जिथपर्यंत ग्रिल आहे शेवटपर्यंत, खूप दूरपर्यंत ग्रिल आहे. आणि इथून ते एंडिंग म्हणजे ते जी बिल्डिंग दिसते ना ब्लू कलरची, तिथून तिथपर्यंत अशी केबल जोडलेला आहे त्यांनी. तर जे ग्राउंड फ्लोअरला त्यांच्यासाठी ग्राउंड फ्लोअरवाले कोणीही टाकू शकते, असं काही नाही. जास्त म्हणजे ज्या दिवशी कपडे जास्त असेल प्रत्येकाच्या आपापल्या रूमसमोर दोरी बांधलेली आहे कपड्यांसाठी. पण मी ग्राउंड फ्लोअरला असल्याच्याने मी तिथेच टाकते. एकदम रूमला लागूनच आहे. उतार झालेला आहे. आज केस बांधून ठेवले, आता मेहंदी लावायचे. केस खूप खराब झाले, थ्रेडिंग पण करायची आहे. बघू, रोज जाते जाते म्हणते ना, गेलेच ना, आज पण जाते म्हटलं आणि जाणंच नाही होत आहे. थोडंसं आळस, दुपारचं थोडंसं 5-10 मिनटं रेस्ट करते, त्याच्यामुळे उद्याला जाईन. आणि बाकी आता ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, जर तुम्हाला आपला ब्लॉग डेली व्लॉग्स आवडत असेल आणि काही चेंजेस पाहिजे असेल आपल्या व्लॉगमध्ये तर नक्की सांगा. आणि जर आवडत असेल ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बॅक साईड बघा दाखवते, हे बघा बॅक साईडचा कसा सीन आहे हे इथून दिसते. जे तुम्हाला रोज सकाळी दाखवते ना मी, तोच ही बॅक साईड आहे. अशी एक भिंत आहे आणि भिंतीवरून दाखवत आहे तुम्हाला मी. काळा खूप अंधार आहे त्या साईडला, थोडंसं जंगल टाईप एरिया आहे. आणि या साईडने मी उभी आहे. तर भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.